आदिवासी विकास आयुक्तालयातर्फे तब्बल 10 ते 12 वर्ष प्रलंबित असलेल्या नियुक्त्या त्वरित द्याव्यात आणि बाह्य भरती रद्द करावी या मुख्य मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चाचे आंदोलन 35व्या दिवशीही पेटलेलं आहे। ठोस निर्णय न झाल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी आज थेट आदिवासी विकास कार्यालयात प्रवेश केला। पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक यांच्या मध्यस्थीने आंदोलक बाहेर पडले, मात्र रोष कायम आहे। या आंदोलनाला मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, आमदार नितीन पवार, हिरामन खोसकर, नरहरी झिरवाळ, डॉक्टर DL कराड, JP गावित, जयश्री पवार यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार व नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला। दरम्यान 3 ऑगस्ट रोजी बिऱ्हाड मोर्चाचे प्रतिनिधी ललित कुमार चौधरी, रमेश हिरे, रोहिदास पवार, अमोल तायडे, राहुल जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी एकाही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही असा शब्द दिला होता। मात्र 10 दिवस उलटूनही कोणताही निर्णय न झाल्याने आंदोलकांचा संयम सुटला आहे। मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला, पण प्रतिसादच मिळत नाही। उद्या निर्णय झाला नाही तर गेट तोडून आत प्रवेश करू असा इशारा बिऱ्हाड मोर्चाचे नेते रमेश अहिरे यांनी दिला। मी जवळजवळ 34 दिवसापासून आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडून आहोत। प्रत्येक वेळेस प्रशासनाने आम्हाला तोंडी आश्वासनं दिले। आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यांनी असं सांगितलं की तुमच्या एकाही कर्मचाऱ्यावर आम्ही अन्याय करणार नाही। परंतु त्या बैठकीनंतर आज 10 दिवस उलटल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही कागदी स्वरूपात। त्या अर्थी आज आंदोलनकर्त्यांचा संयमाचा बांध तुटला आणि त्याचे परिणाम स्वरूप म्हणून आज सगळे आंदोलनकर्त्यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयाचं मेन गेट तोडून मध्ये जायचा प्रयत्न केला। त्यानंतर आत गेल्यानंतर थोडंफार पोलीस प्रशासनासोबत आमचे हातापाई झाले, ते होणारच। त्याच्यामध्ये आज आम्ही सन्माननीय कर्णिक साहेब, CP साहेबांच्या विनंतीला मान देऊन उद्या 5 वाजेपर्यंत जर आमचा निर्णय झाला नाही तर पुन्हा आम्ही एकदा ते गेट तोडून उद्या पूर्ण त्या बिल्डिंगमध्ये शिरू असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे। आजचा दिवस या आंदोलनासाठी निर्णायक ठरणार आहे। प्रशासनाचा ठोस निर्णय होईल का की बिऱ्हाड मोर्चाचा संताप आणखी भडकणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे।